नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच कदम कुटुंबियांची मायेची सावली हरपली. माजी आमदार मोहनराव कदम यांच्या पत्नी यशोदा कदम यांचे निधन. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाचे माजी आमदार मोहनराव श्रीपती कदम यांच्या पत्नी यशोदा कदम वय 80 यांचे आज दिनांक 19 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. अक्का या नावाने सर्व परिचित असलेल्या यशोदा कदम यांच्या निधनाने सोनसळ, चिंचणीसह पलूस कडेगाव मतदारसंघावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी 1 वाजता चिंचणी वाजेगाव येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता सोनसळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यशोदा कदम यांना काही दिवसापासून श्वसनाचा त्रास होत असल्याने पुणे येथील भारतीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. प्रारंभी त्यांची प्रकृती स्थिर होती, मात्र त्यानंतर प्रकृतीत चढ उतार होत गेले. आमदार डॉक्टर विश्वजित कदम, भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्यासह कुटुंबीय उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने कदम कुटुंबियांनी प्रेमळ, कर्तव्यदक्ष आणि मायेची सावली देणारे व्यक्तिमत्व गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सोनसळ, चिंचणीसह सोनहिरा, पलूस कडेगावच्या सामाजिक वर्तुळातही त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पती माजी आमदार मोहनराव कदम, मुलगा माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम कदम, मुलगी शोभाताई महाडिक, नातू कडेगाव पंचायत समितीचे सभापती डॉक्टर जितेश कदम, पंचायत समिती सदस्य दिग्विजय कदम, आदित्य कदम, हर्षवर्धन कदम यांच्यासह मोठा परिवार आहे.